हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज श्रुतिका नाही आहे, श्रुतिका ऑफिसला गेली आहे. आज मी एकटा आहे. तुम्ही बघू शकता पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. पूर्ण घर जरा खाली आहे. तर आज आम्ही कुठल्या ट्रिपला नाही चाललोय, काहीतरी वेगळं झालंय. म्हणजे असं नॉर्मल आहे, असं काय एवढं हे नाहीये. थोडं आमच्यासाठी एक्साइटेड आहे आणि एक्साइटिंग आहे, आणि तुम्ही पण थोडस हे करू शकता. तुम्हाला खूप गोष्टी बघायला भेटणार आहेत. मला प्रॉपर तुम्हाला बसून आम्ही दोघं मिळून तुम्हाला सांगू काय कसं. आम्ही खूप गेले वीक झाले पूर्ण त्याच मागे लागलोय कंटिन्यू, आणि मला जास्त ब्लॉग करता नाही आलं. हेच कारण होतं मध्ये. आता हे ब्लॉग डिले झाले ना, जरा 5-5, 6-6 दिवसांचा ब्लॉग येत होते. हेच माझे जुने ब्लॉग मी सगळे टाकत होतो, कारण की ह्या वीक मध्ये, या 2 वीक मध्ये आम्ही खूप पळापळ चालू आहे सगळी. बघा अजून पण आता ऑलरेडी खूप सगळं सामान गेलंय. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं सामान हे असेल, पण तरी खूप सारं सामान गेलेलं आहे. आता एवढं अजून राहिलेलं आहे. तर परत मी चाललोय तिथे. आता परत गेलाय, फ्रीजवाल्याचा फोन पण आलाय. तर मला नंतर भेटू, पटापट जातो, मी निघतो आता. सगळं सामान घेऊन आलो, खाली गाडीवर ठेवलं, गाडी काढली. आणि हे बघा, टायर पूर्ण फ्लॅट आहे. आता आतमध्ये काय घुसलंय का काय झालंय काय माहिती नाही, पण पूर्ण टायर फ्लॅट आहे. आणि येतो मी पटापट टायर पंक्चर काढून. मम्मीला बोलवलंय खाली, मम्मी येईल आता. मी पटापट आहे ना टायर पंक्चर काढून येतो. काहीतरी असेल ना, काहीतरी काम अर्जंट असेल ना, तर असंच असतं नेहमी. काय ना काहीतरी घोळ चालूच असतो. मारत मारत घेऊन आलोय. पूर्ण घामा घुम झालं, हालत खराब झाली माझी. पंक्चरवाल्याकडे पंक्चर काढतो. काय यार, दुष्काळ 13वा महिना. जो फोन करतोय फ्रीजवाला आला डेमो द्यायला, तो फोन करतोय, आणि इथे ही काय काय बोलू. मग हे सगळं सामान घेऊन गेलो, पंक्चर काढला, सामान घेऊन गेलो आणि ठेवलं मी. हो हो, गाडी पंक्चर झालेली. तर मग सामान ठेवलं सगळं, आणि हिला श्रुतिकाला घ्यायला गेलो डायरेक्ट. श्रुतिकाला घेऊन आलो आता. बघू शकता मी, बघा तिला घेऊन आलो आता. परत चाललोय आता. सगळी तीच कामच चालू आहेत सगळी. परत आता सोफ्यावाल्याचा फोन आलेला थोड्या वेळापूर्वी. सोफा येतोय, आणि ह्या ट्रॅफिक मध्ये आम्ही नुसतं हे खेळतोय, जंग करतोय, जंग. नाही नाही, काय नाही सांगितलं मी. फक्त छोटे छोटे असे हिंट दिलेत. पूजेचे आता ते सगळं बघा चालू आहे आमचं तेच. मेन ही डिलिव्हरी पण आहे, सोबत काम पण चालू आहे बघा. डिलिव्हरी पण घेऊन चाललोय सोबत. हे सगळ्या सोबत काम पण चालू आहे. खूप 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 हेक्टिक झालंय मला. ठीक आहे पण आता, हा आता नको, जरा थोड्या वेळाने येऊ दे, चालेल. अजून एक वस्तू टिक. लालबागला आम्ही पोचलो. अजून एक वस्तू घेतली आहे. अजून एक दोन छोट्या छोट्या वस्तू घ्यायच्या आहेत. आजच टाइम आहे, काही झालं तरी पूजेचं सामान सगळं घ्यायचं आजच. त्यात मागे लागलो तर सगळं. खूप म्हणजे खूप डिफिकल्ट वस्तू आहे ही. कळेल मला. नाही रडायचं असं काय, माझ्यासाठी तर चांगली मुवमेंट आहे, पण डिफिकल्ट आहे. जे जे करतात ना, हॅट्स ऑफ आहे त्यांच्यासाठी. काय बोलायचं तुला. कशासाठी, तेच कशासाठी. नाही इकडे ये ना जरा. प्रेमच्या बाहेर का चाललीस, कशासाठी. हा हा, कशासाठी काहीतरी सांग, हिंट दे बिचारांना. सांगतो सांगतो, लवकर लवकर सांगतो. न्यू फ्रेम. एक एक प्रत्येक स्टेपला एक एक तुम्हाला हिंट भेटणार. न्यू फ्रेम बघायला भेटणार आता थोड्या दिवसांनी. नवीन सोफा आला आपला घेऊन. फुल ऑन एक्साइटमेंट आहे. काय आलाय, कुठे आलाय, तर हळूहळू सगळं एकदा सजवून तुम्हाला दाखवतो मस्त पैकी. हा नवीन एरिया आहे, तुम्हाला हे कंटिन्यू सगळ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. स्टँड मी असाच ठेवलाय गाडीवरती आणि निघालोय. त्या ठिकाणी बघितलं असतं ना, बोंबाबोंब केली असती. कॉफी पिते. कॉफी विथ काच चालू आहे. करू शकतो. नवीन बॅकग्राऊंड दिसतोय. तूच हिंट दिलेलीस, नवीन बॅकग्राऊंड मध्ये काही ना काहीतरी होईल आणि आपण काहीतरी सांगू लोकांना. हो, बॅकग्राऊंड चेंज झालंय. सो गाईज, आम्ही एक
रेंटेड हाऊस मध्ये शिफ्ट झालोय. हो. 2 दिवस झाले आम्हाला शिफ्ट होऊन आणि हेच तुम्हाला कौशिकला खूप आतुरतेने सांगायचं होतं. कधी सांगू, कधी सांगू आणि आज म्हणजे 2 दिवस झाले आम्ही पूजा पण केली आणि आज आम्हाला वेळ मिळाला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायला. अचीव्हमेंटच आहे आमच्यासाठी. रेंटेड आहे बट आमचंच घर आहे. आम्ही असं समजतो आणि येस. राहायला आलो आहोत. का आणि कशाला ते कौशिक पुढे कंटिन्यू करेल. का म्हणजे कारण काय असं वेगळं असं काही नाही. घरच्यांसोबत असं काही नाही किंवा काही नॉर्मल होतो. स्पेस आम्हाला थोडीशी चांगली स्पेस हवी होती, प्रॉपर स्पेस हवी होती. आणि YouTubeचा पण हे करतो, कधी पण उठून आपण काही बनवू शकतो, काही करू शकतो. प्लस आम्हाला थोडंसं आमचं स्वतःचा जबाबदारी पुढे करायची होती. जबाबदारी पुढे आम्हाला घ्यायची होती स्वतःला. त्यासाठी आम्ही खास करून जास्त करून हा आम्हाला निर्णय कपड्यांना घेतला. जागा कमी पडत होती. हे महत्वाचं कारण हे हिचं कारण आहे. असं काही नाही. मस्त एकदम जस्ट आम्ही किडिंग. की आम्ही मस्त घरच्यांसोबत एकदम हे केलं. त्यांना पण ओके होतं. तेवढं तुम्ही तुमचं नवीन हे करता, जबाबदारी घेता. उलट आम्ही लगेच शिफ्ट होणार होतो. हां. आफ्टर आवर मॅरेज आम्ही 1-2 दिवसातच शिफ्ट होणार होतो. घर आम्ही घर पण बघितलेलं पाहिलेलं. इफेक्ट. हां. घर पण आम्ही इफेक्ट बघितलेला. पण नंतर सगळं वर खाली झाल्यानंतर मग घरीच राहिलो थोडा दिवस. बोललो थोडे दिवस हे करूया आपण मस्तपैकी आणि चालू करूया मग. मग काय झालं शिफ्ट. हां. शॉर्ट अँड सिंपल आहे. नो ड्रामा, नथिंग. बरं हाऊस टूर मध्ये हाऊस टूर बघा. ट्रिप लावू आम्ही. छोटूसं घर आहे. पण आमच्या दोघांसाठी आम्हाला आमची स्पेस आम्हाला ही भेटली. असं आम्हाला वाटतं की प्रॉपर आम्हाला पाहिजे तशी स्पेस भेटली. बाकी तुम्ही सगळी शॉपिंग बघितली मध्ये केलेली. कारण का खूप आहे ना, खूप घाई आणि गडबड झाली आम्हाला. आम्ही स्टार्टिंगचं काहीच हे केलं नाही. कारण का सगळंच एकदमच पटापट आणि आम्हाला ब्लॉक करायला एवढा टाईम नाही भेटला खरं तर सांगू तर. करायचा पण होता आम्हाला ब्लॉक करायला एवढं तरी पण मी मध्ये जेवढं भेटवलं तेवढं तुम्ही बघितलं असेल आधी. थोडंफार घेतलं मी सगळं तिकडून. मला ह्याच्यामध्ये थोडंसं असं ऍड करायचं की आम्ही बरेच घरं बघितली हो. म्हणजे आमच्या आजूबाजूला जे काय आहे. पण आम्हा दोघांना पण असं होतं की दोघांच्या आता आमच्या दोघांचं म्हणजे माझं माहेर आणि सासर अगदीच 10 मिनिटं वॉकिंगच्या प्लस आमचे डिस्टन्स शॉप होते पण. आणि आमचे शॉप हो. पण दोन्ही म्हणजे शॉप केक शॉप पण आणि एकदम जवळ पाहिजे. कॅफे आमचं कॅफे आणि केक शॉप दोन्हीही आजूबाजूला आहे. सो आम्हाला असं असं प्लेस हवं होतं की सगळ्यापासून ऍक्सेस जवळ पाहिजे म्हणजे आमच्या पॅरेंट्स पासून पण आणि आमच्या बिझनेस पासून पण. सो आम्ही खूप भेटत तर होते आम्हाला असं नाही की नाही भेटत होते मिळत असे नव्हते घरं पण आम्हाला असं जे हवं होतं ना म्हणजे फुल्ली फर्निश्ड आणि म्हणजे उगाचच वायफळ खर्च नको. हा बेसिक खर्च तर लागतोच विच इज फाईन. पण असं जवळ म्हणजे फॅमिलीच्या जवळ पण आणि बिझनेसच्या जवळ पण ते एक्झॅक्ट सेम आम्हाला मिळालं आणि असं घाई यासाठी झाली की आम्हाला इमिजिएट शिफ्टिंग होतं. हां. ते आमचे जे ओनर आहेत त्यांना पण इमिजिएट शिफ्टिंग होती. ते पण बाहेर कुठेतरी जाणार होते आणि आम्हालाही पटकन न्यायचं होतं म्हणून खूप घाई गडबड झाली करण्यासाठी. त्यातल्या त्यात कौशिकने एंडला ब्लॉग चालू ब्लॉग केला. चालू त्याच्या केला. आधीची गडबड तर बिलकुल पण बिलकुल शूट नाही करता आणि आली. खूप प्रेमळ आम्हाला ओनर ओनर्स खूप भेटले. सुंदर खूप आहे. ते मस्त ते काकी एकदम भारी आहेत. आणि एकदम तडकेफड बोलणार काही नाही पाहिजे तर पाहिजे. तुम्ही एकदम आमच्यासाठी. मुलांसारखं हां. एकदम आम्हाला मुलांसारखं त्यांनी ट्रीट केलं. घर पण आम्हाला खूप सुंदर भेटलं. सो ही होती आमची छोटीशी आणि शॉर्ट अशी शिफ्टिंग स्टोरी. तुम्हाला कौशिक जसं बोलला की तो क्लिप्स लावेल रूम टूर्सची आणि मध्ये-मध्ये मी पण तुम्हाला सांगेल की आम्ही कसं काय-काय शॉपिंग कुठून केली किंवा हां. काय तुम्हाला जर आवडलं असेल काही. आम्ही प्रॉपर होम टूर बरोबर जे शॉपिंग आम्ही केली ना, खूप सारी शॉपिंग केली. तुम्हाला त्याच्यात ते पण आम्ही सगळं दाखवू आणि त्याचं पण तुम्हाला एक प्रॉपर सगळं सांगू कसं केलं, कुठून केलं, काय केलं. A few moments later. काय झालं तुमचं? सासू सुना तयारी करतात एकमेकांची. कसं वाटतंय? आला व्हिडिओ चालू आहे. अरे फोटो आमच्या दोघांचं काय काम आहे माहिती आहे? फोटो आणि व्हिडिओग्राफी करायची. आमच्या दोघांचं कामच आहे फोटो आणि व्हिडिओग्राफी करायची. कष्ट करून जाते पाठवून फोडून भुवेऱ्यात घुसल्यासारखी घुसते. अरे काहीतरी बोला एकमेकांना. व्लॉग मध्ये याल काहीतरी असं एक शायरी तरी मारा असं तुमच्या नवऱ्यांसाठी काहीतरी हे तरी बोला. असंच 2 शब्द बोला तुमच्या नवऱ्याबद्दल. माझ्या नवऱ्याला छान आयुष्य बोला. दंड आयुष्य लागू त्यांना. मला वाटलं केस येऊ दे बोलतील. ते परंपरा आहे ते शक्य नाही. तुम्ही असं केलं का ताज माझं त्या स्वाती आई हा हेच आहे.
बोला स्वतः तुम्ही काहीतरी नवऱ्याला उदंड आयुष्य लागू दे. सेम डायलॉग काय मारताय वेगळे वेगळे मारा ना आजचा डायलॉग तोच आहे. हा. तुम्ही बोला नको नवराच नको हा बोल 2 शब्द खूप बोलले त्यासाठी देता येता बोल तुमचे पैसा होईल बघा. तुझी बायको इकडे बसली आहे ही बघ तू किती कोणाची व्हिडिओ काढतोस हा काकीने कामाला लावलं. तुझी बायको इकडे बसली आहे समृद्धी ही बघा ही याची बायको आणि हा इथे कोणाची तरी व्हिडिओ काढतोय हरामी हो बेटा. दादाला त्याच्या बायकोसाठी 2 शब्द बोलायचे बोल माझ्या संसाराला स्वर्ग बनवणाऱ्या माझ्या लाडक्या पत्नीला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. वा 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 क्या बात आहे 7 जन्मासाठी लोक सगळे लॉक करून आलेत जाऊन एकत्र आणि हे सगळं असं घालून आम्ही कुठे बसत नाही म्हणजे रेग्युलर घालत नाही. आज वटपौर्णिमा आहे सो आम्ही असं रेडी झालो आणि आमची पूजा होऊन आली त्याचे पण ब्लॉग मध्ये याच ऍड ब्लॉगमध्ये मी ते पण ऍड करतो कारण का असं वेगळा ब्लॉग बनवायला नको. आणि मेन म्हणजे हा श्रुतिका माझ्या पाया पडली 2 वेळा मला असं एकदम आहा. असं केलंस तुम्हाला मग तू माझं कोण आहे सत्यवान आणि मी तू तुझी माझी सावित्री तेव्हा आणि सावित्री स्टोरी करावं लागतं असं नाही आहेत ते रिच्युअल्स सो पडले सेकंड डेच आहे मोस्ट ऑफ तरी सेकंड डेच अचीव्ह झालो आम्ही हा आणि त्या साईड नंतर आम्ही आता पण कंटिन्यू करतोय. मी बोललो की जास्त मला वाटत नाही की एवढा मोठा ब्लॉग झालाय कारण मी जास्त शॉर्ट्स नाही घेतले पूजेचे वगैरे पण थोडी स्लिप घेतली. म्हणजे सगळं इकडून तिकडून असं हा. उचलून आम्ही ट्राय केलं हा. आणि नेक्स्ट मी तर उपवास केलाय म्हणजे करावाच लागतो तो 7 जन्मासाठी कितीही जन्मासाठी मला हाच नवरा भेटतो म्हणून पण यांनीही उपवास केलाय याचं लॉजिक काहीतरी भलतंच आहे का उपवास केलास तू पहिलं लॉजिक तर माझं हे आहे की मला हीच बायको हवी 7 जन्मासाठी. दुसरं लॉजिक माझं असं आहे की एवढी सुंदर बायको नंतरच्या जन्मात नाही भेटली मग मी काय करू मग आता जिला हे करण्यासाठी एवढे पापड केले तर नंतर जन्मात जर नाही भेटली तर मी तर माझं कुठली काय माहिती कशी आली गेली तर काय करू डेंजरस तशी ही पण डेंजरस आहे पण तिच्यापेक्षा डेंजरस जर आली तर काय करणार अजून पागल होऊन जाईल मी पूर्ण. हे असं मला लॉजिक एवढी आहे सुंदर बायको मला भेटली त्यासाठी मी 7 जन्म तिच्यासाठी उपास करतो. देवाला कॉन्ट्रॅक्ट केलं ना आता कॉन्ट्रॅक्ट आपण घेऊन आलो मी तिथे जाऊन कॉन्ट्रॅक्ट दिला. सो असा होता आमचा हा दिवस आणि खूप छान वाटतंय. वी आर सो हॅपी इनफ की आम्ही ब्लेस्ड इनफ की आम्हाला आमच्या पॅरेंट्सच्या आजूबाजूला राहायला हो. मिळतंय आणि ब्लेस्ड इनफ की आम्हाला आमच्या बिझनेसचं लवकर एक्सेसिबल आहे. माझं तर ऑफिसच आहे बट त्याला पण ट्रॅव्हलिंगसाठी प्रॉब्लेम आणि नाही अजून एक खरं सांगू तुम्हाला आमचे पॅरेंट्स पण खूप खुश आहेत या सगळ्या हम्म. आमच्या निर्णयामधून खूप खुश आहेत. त्यांनी खूप सगळी हेल्प केली आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींपासून. मला तर जास्त भांडी कुंडी हे तर मी घेतलंच नाही. दोघीही मम्मींनी हे घे ग ते घे ग हे घरात एक्स्ट्रा आहे ग ते घरात एक्स्ट्रा आहे ग असं असं मम्मीकडे करून. तर एक संसार होता अख्खा वेगळा पूर्ण तो तिने काढून दिला. हे आणि सगळ्या नवीन वस्तू असे काही जुनी वस्तू नाही एखाद्या 2 मोजक्या जुन्या वस्तू असतील पण तेवढं सगळ्या चालतं. नवीन वस्तू तिने दिल्या. हे घे बाबा हे तुमच्या म्हणजे आपल्याला आयुष्यात त्याचा अंदाज पण नसेल की ही गोष्ट गरजेची आहे बिकॉज हा. मी माझ्या घरी कधीच कामं नाही केली आहेत. ते तर तुम्हाला कळलंच आहे. माझ्या घरी माझ्या आईने सगळं केलंय. आय डोंट नो लाईक ही पण गोष्ट लागू शकते आणि लागेल क्वचित कधीतरी. तर त्याही छोट्या छोट्या गोष्टीतनं पण हे घे ग चमचे घे ग वाट्या घे ग फलाना म्हणजे हे गोष्ट लागतात मला माहिती आहे. नंतर कमेंटमध्ये बोलू नका की हे पण हिला माहिती नाहीये पण सांगते की अशा काही गोष्टी असतात किंवा पाणी भरायला हे घे ते घे असं घे तसं घे ही पटकन क्लिक नाही होत घाई गडबडीमध्ये. पण या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवून ते आम्हाला हो. दिल्या किंवा आणि काय सगळं घर सेटअप करण्यात पण त्यांनी खूप हेल्प केला. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीत हेल्प केला. बाकी मग ठीक आहे हेच आमचं हे होतं आणि नॉर्मल आम्ही ऑलरेडी होतो आणि असं काही चुकीचं हे करून घेऊ नका की आई पप्पांपेक्षा वेगळं राहतात किंवा काय राहतात असं नाही. आमच्या Even बाजूला मी एक पाऊल प्रत्येक- इथून उडी हा. मारली की आम्ही घरी पोहोचलो असं आहे. मी प्रत्येक बाजूलाच आहे. आम्ही लोक प्रत्येक कपल्सला असं सांगू की वन्स इन अ टाइम इन युअर लाईफ जस्ट मराठीत तुम्ही वेगळे राहा म्हणजे एक्सपिरियन्स करून बघा. एक्सपिरियन्स करा. खरं तर आम्हाला एक्सपिरियन्स करायचं होतं. इट इज नॉट ॲट ऑल इझी. इझी जॉब
ऑफ जॉब, घर, बिझनेस एकत्रित सांभाळणं इट इज नॉट इझी ऍट ऑल. जेव्हा आणि आपल्याला हे सगळं करून येऊन परत ती घरी काम पण करते, मी पण घरी काम पण करतो, आम्ही दोघं एकामेकांना हेल्प पण करतोय. तर त्याच्यामुळे काय थ्रिलिंग होतं, आहे. थ्रिलिंग आहे खरंच thrilling ऑफकोर्स, आहे, बट खरंच इट इज thrilling गुड. आहे. इट इज व्हेरी 2 दिवसच झालेत, मी एवढं काही तुम्हाला सांगू शकत नाही. पण मजा येते, आतापर्यंत मजा येते. हा म्हणजे एवढं काही आम्ही हे करू शकत नाही, बट तो जो टाइम आपण स्पेंड करतो विथ युअर पार्टनर, दॅट कम्युनिकेशन, जो गॅप आपला मॅरेज नंतर थोडाफार कमी झालेला असतो. आपण आता आमचं तर लव्ह मॅरेज आहे, तर आमच्यामध्ये कम्युनिकेशन पहिले खूप जास्त होतं. आफ्टर मॅरेज थोडं कमी झालं बिकॉज भरपूर वेगवेगळ्या गोष्टी होत्या. पण आताचं जे कम्युनिकेशन आहे इट इज नॉट ॲट ऑल सेम जेव्हा तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असता. Yes. तेव्हा तुम्ही नाही बोलणार, "ए बाबा ताड धू, ए बाबा झाडू मार, ए अगं लादी पुस." तेव्हा काही नसतं. बट हे जी जर्नी आहे ना, ह्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना, टोटली डिफरंट आणि टोटली अमेझिंग आहे. मी बोलू शकते. म्हणजे वन्स इन अ टाईम यू शुड ट्राय इफ यू कॅन. प्लीज ट्राय. म्हणजे आपल्याला आपल्या पॅरेंट्सची, आपल्या इन-लॉजची पण तेवढी व्हॅल्यू समजते आणि आपल्याला आपल्या पार्टनरची पण तेवढी व्हॅल्यू समजते. तुला काय बोलायचंय? तर हा होता आमचा कॉफी विथ काश. तुम्हालाही काहीतरी आम्ही बोलत आहोत कॉफी podcast लागते, वरती. कॉफी लागते. मी हा. माझं कॉफी हे केलंय, म्हणजे काय म्हणतात कॉफी कॉर्नर Coffee, सेट हा, केलंय. मी yes. तुम्हाला दाखवेन ते नंतर. कॉफीची खूप मोठी फॅन आहे. आम्ही दुनियातली याचे व्हिएतनामचे कॉफीज बघितले, आम्ही किती काय काय कॉफीज घेऊन आले ते. हम्म. आणि असं सगळं आम्ही प्रॉपर सेटअप केलं आहे. आता तुम्ही होम टूर बघून घ्या मस्तपैकी पूर्ण. आणि आता ही अशी बॅकग्राऊंड आहे. ही बॅकग्राऊंड व्हिएतनाम तुम्हाला आता शॉपिंग ब्लॉग पण यायचा आपला. हा, तो पण शॉपिंग हॉल बनवून ठेवला आम्ही. टाइमच नाही भेटला आम्हाला तो हे करायला. खूप कॉफी आणि घेतली तुम्हाला आम्ही. खरं सांगू, मी आहे ना, अजून एक बोलायचं मला, मी खरंच सांगतो तुम्हाला, सॉरी, इनरेग्युलर आम्ही झालोय, थोडेसे इरेग्युलर झालोय आम्ही. खूप लेट ब्लॉग येतात सगळे. कारण त्या पाठचं हे होतं, आम्ही ह्या 15 दिवसामध्ये खूप मागे पडलोय. तर माझ्याकडे 2-3 ब्लॉग्स अवेलेबल होते, ते मी टाकले 5-5, 6-6 दिवसानंतर. तुम्हाला लोकांना सॉरी, पण आता मी कमिट करतो तुम्हाला की ह्या पुढे तुम्हाला रेग्युलर ब्लॉग्स बघायला भेटणार आहेत माझ्या साईड, आमच्या दोघांच्या साईडहून. हे मी तुम्हाला कमिट करतोय. व्हिडिओज चांगल्या बघायला भेटणार आहेत तुम्हाला. इन्स्टावरती बघायला भेटणार. आम्हाला इन्स्टावरती पण फॉलो करा, युट्यूबवरती सबस्क्राईब करा. सो एंड ऑफ द व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल. अँड तुम्हाला जर हा आवडला असेल ब्लॉग तर हा कमेंटमध्ये ब्लॉग नक्की आवडला सांगा. असेल, तो स्टार्ट कुठून झालेला, कुठल्या घरून स्टार्ट झाला, कुठे काय 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 करून पूजा, खूप हा लेंदी प्रोसेस झाली ही. तुम्हाला हा एवढा मोठा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 तुमच्या आजूबाजूला सगळ्यांना शेअर करा. थँक्यू. थँक्यू, बाय बाय.